रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात अंतिम सामना होणार आहे. काय अपेक्षा आहेत, काय सांगणार सर? अपेक्षा तर नेहमीच चांगली असायला पाहिजे आणि आज अपेक्षा म्हणजे चांगलीच आहे की आज भारताने वर्ल्ड कप जिंकावा आणि रोहित शर्माच्या हातात मला वर्ल्ड कप दिसावा, हीच माझी अपेक्षा आहे, दुसरी काही. मागच्या 2 मॅचमध्ये रोहित शर्मा यांचा चांगला परफॉर्मन्स होता. आज तुम्हाला काय अपेक्षा आहेत, कशा प्रकारे आज खेळणार आहेत आणि काय? बघा, बेसिकली रोहित तर चांगलीच फलंदाजी करतो. ज्या पद्धतीने त्यांनी लास्ट 2 मॅचमध्ये फलंदाजी केली तीच कंटिन्यू करावी. आणि दुसरी गोष्ट की मी फक्त रोहितच नाही की विराटचा पण चांगला परफॉर्मन्स व्हावा, सगळ्या आपल्या प्रत्येक खेळाडूचा. कारण हा टीम गेम आहे. सगळ्यांनी एकत्र परफॉर्मन्स केला तरच टीम जिंकणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे, मला असं वाटते. रोहितचा तर जास्तीच महत्त्वाचा आहे, पण इतरांचा पण तेवढाच पाहिजे. तर माझी तीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स करावा आणि वर्ल्ड कप जिंकावा. महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप जिंकली होती. आज रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मॅच होत आहेत. सर, काय सांगणार? नाही, डेफिनेटली 2007ला आपण T20चा वर्ल्ड कप जिंकलेला. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण जिंकलेलो नाही आहे. पण मला नक्की खात्री आहे की आजचा वर्ल्ड कप भारत जिंकेल आणि रोहितच्या हातात वर्ल्ड कप दिसेल. सूर्यकुमार, ऋषभ आणि हार्दिक पांड्याकडून काय अपेक्षा आहेत? कारण जे मागच्या मॅच होता त्यामध्ये त्यांचा पण चांगला परफॉर्मन्स होता. आज काय त्यांना सल्ला देणार आणि काय? सल्ला तर नाही, कारण ज्या पद्धतीने त्या लोकांनी परत सूर्यकुमारने पण चांगली फलंदाजी केली आहे, हार्दिक पांड्याने पण केली आहे, ऋषभने पण केली आहे. आणि जसं रोहित म्हणतोय की आपल्याला 50, 60, 70 रन 80 करणं महत्त्वाचं नाही. इंडिव्हिज्युअली आपण 10 बॉलमध्ये 30 केले, 20 केले ते महत्त्वाचे, कारण त्याच्यामुळे आपला स्कोअर ऑलमोस्ट 160-170 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं आणि फ्री माइंडने क्रिकेट खेळावं, असं रोहितने सांगितलं आहे. आणि माझं पण तसंच म्हणणं आहे की T20 क्रिकेट हे फ्री माइंडने खेळण्याचा खेळ आहे. जर त्याच्यात तुम्ही जर प्रेशर घेतलं तर तुम्ही सक्सेस नाही आहे. त्याच्यामुळे फ्री माइंडने गेम खेळा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकाचा स्कोअर होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने जे फलंदाजी त्यांनी बॅटिंग चांगली करणं आणि गोलंदाजी चांगली करणं, कारण हा टीम गेम आणि सगळ्यांनी जर चांगलं केलं तर डेफिनेटली आजचा वर्ल्ड कप भारत जिंकेल असं मला वाटतं. पण दक्षिण आफ्रिका यांनी पण चांगली तयारी केली आहे. त्यांच्या टीमबद्दल काय तुमची प्रतिक्रिया? नाही, ॲक्च्युली दक्षिण आफ्रिकेची टीम पण चांगलीच आहे, प्रश्नच नाही आहे. पण आपण पॉझिटिव्हली घेऊन आपण आपला देश जिंकेल याचा विचार करायला पाहिजे, कारण फायनल नाही टीम ही चांगलीच असणार आहे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. पण माझ्या मते आपलं पारडं जड आहे. दक्षिण आफ्रिका पण चांगले गोलंदाज, रबाडा, जेसन चांगली गोलंदाजी करतायत. महाराज आहे, शमी आहे त्यांचा, तो सगळे चांगले गोलंदाज, त्यांचे बॅट्समन पण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण तुम्ही जर बघितलं तर आपले बॉलर्स पण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आपण जिंकू असं मला वाटते. मी पॉझिटिव्ह विचाराने तोच हे करेन की भारतच जिंकला पाहिजे आणि जिंकणार असं मला वाटतं. कॅमेरामॅन दिनेश दिवेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.